as we wish everyone a happy environment, World Environment Day 2025. आणि आज जगभर जो थीम आहा वर्ल्ड एनवायरमेंट डेचो तो थीम जावन आहा बीट प्लास्टिक पोल्यूशन. एवरी इयर थीम आफ्टर थीम, पूण सॉल्युशन्स टुवर्ड्स पोल्यूशन गोंयच्या गव्हर्नमेंटाक कशें जायना. हांव आज गोंयची ज्यो क्रिक्स आहे, कोस्टल क्रिक्स आणि सँड ड्यून्स, जो सरकारान फेलियर केला इतली वर्सां, तेजेर हांव ह्या सरकाराचे फेलियर हायलायट करतलो. 23 कोस्टल क्रिक्स आहे गोंयभर. तितून मुगे कॉन्स्टिट्युएन्सी बाणाले क्रीक आहा, वार्की क्रीक आहा आणि कोलवा क्रीक आहा. आणि ह्यो तिनी क्रिकीच्यो प्रॉब्लेम म्हणल्यार क्रीक म्हणटा ती पावसांतूच फुटता आपशें नॅचरली, पूण त्यो क्रिको सदांच ती वाट जी न्हंयत वाट आहा ती सदांच न्हंयत न्हू जे दर्यांत वाट आहा ती सदांच वाट उक्ती आसपा जाय. ती वाट उक्ती कोतो जाल्यार देर शूड बी अ मॅन्युअल प्रोसेस टू मेक शुअर दॅट द क्रीक बेड, क्रिकाचे बेड आहा, जमीन आहा क्रिकाची, ताजी लेवल डिसील्ड करून लोअस्ट लो टायड सगळ्यान लो आहा ते लेवलार आसपा जाय. आणि ती वाट सदां वर्सां टायडा वगता आमी ती साफ करून दवरूंक जाय. कित्याक ते उदक भायर वचून भितर येवपा जाय. हाय टायडा उदक भितर येवपा जाय आणि लो टायडा क्रिकींत उदक भायर वचपा जाय. पूण हे 23 क्रिक्सान जायना. आणि जायना म्हणटच उदक स्टॅग्नंट उरता. ते स्टॅग्नंट उदका मागीर कोणूय सिवेज सोडटा आणि सिवेज सोडून ते उदक थिंगाच पोल्यूट जाता. आणि दिस इज व्हॉट इज हॅपनिंग फॉर सो मेनी इयर्स. आमगे कॉन्स्टिट्युएन्सीन 30 वर्स फॅमिली राज आसले आणि ते फॅमिली राजान जाय ते कन्स्ट्रक्शन कोस्टल सायडी करून उडयले, सँड ड्यून्स डिस्ट्रॉय केले, सगळे केले. आणि तेजे जे आहा 30 वर्साचे फॅमिली राजाचो जो आउटकम आहा आज आमकां दिसती पडटा. जेन्ना उदक उंच येता हे पाटी इरोजन जावन सारखे सगळी जमीन कोस्टल साइड वॉज टोटली डिस्ट्रॉयड. आणि आता सँड ड्यून्स जे आहे आम जर तर सँड ड्यून्स प्रोटेक्ट करतले कोस्टल साइडीचे, बिकॉज एवरीथिंग इज अ कॉम्बिनेशन. इको रिस्टोरेशन प्लॅन, एक इको रिस्टोरेशन प्लॅन गोंयान तयार करपाची गरज आसा. गोवा गव्हर्नमेंट मस्ट कम आउट विथ अ इको रिस्टोरेशन प्लॅन. इन दिस इको रिस्टोरेशन प्लॅन there will be preservation of sand dunes, how to manage your creeks and how to do this entire management of the diversity, जी biodiversity आहा तेज management आहा, हे सगळे प्रोसेस येतो. आज जो गोंयच्यो 23 कोस्टल क्रिक्स आहाय त्यो नोटिफाय जावपा जायो and should be brought under the irrigation act. हे आम डिमांड पहिले केल्ले आहा, हे असेंब्लीनूय डिमांड केल्ले आहा. हांव मागोता सरकारा कडेन की हे करचें. तुम्ही जर तर हे नोटिफाय करून इरिगेशन एक्टा अंडर हे क्रीक काढलो, then only those creeks will start getting the maintenance fund and the required treatment that is need to be done. आणि सँड ड्यून्साचे येत म्हणल्यार आम सगळे जेन्ना इलेक्शन येता तेन्ना आम सँड ड्यून्सा उगडास येता, जेन्ना इलेक्शन येता तेन्ना आम रिवर्साला उगडास येता, जेन्ना इलेक्शन येता तेन्ना आम क्रीक सारवा करपाक आणि क्रीक साफ करपाक उगडास येता. पूण आज आम लोकांक उगडास करूंक जाय, हे जे उलयताय आम साल्वा करूंक जाय ते करपाक काय पावनाय. आज आमी रिवर सालाचेर आम ओत घेयलो आहा. कित्याक ओत घेयलो आणि आजूय आमचो रोत हाचेर आमी रिपीट रावताय. वी वॉन्ट टू कीप दॅट ओथ अलायव. वाय? कित्याक इट कीप्स युअर माइंड अलायव की तुवें ओत घेयलो आणि तू ते रिवराक प्रोटेक्ट करपाक तू वावुरतलो. आमच्यांनी सिवेज जर ती भायर सरता ती सिवेज आमच्यांनी बंद करपाक जायना. कित्याक सगळे वोटर, सगळे गोंयकार हारेबांदा आहाय तितले तेंगे लायट उडोवपाक पडटली, सगळे बंद करप पडटले. बट ते करून सोल्युशन मेळना म्हणटरी म्हाका ते आमदारान तेंकां सिवेजाचे सारखे कनेक्शन करून या कितें करून ती सिवेज न्हंयत वयता ती बंद करपाक जाय. आणि जरी तर हे सगळे जाले जाल्यार ते सगळे थाऱ्यार पडटले. आय कॉल अपॉन बायोडायवर्सिटी. हांव तुमकां विचारपाक सोदता बायोडायवर्सिटी कडेन. जेन्ना बाणाल्यान एक सँड ड्यून डिस्ट्रॉय जाल्लो तो सँड ड्यून रिस्टोर करपाक आयल्लो. The Goa biodiversity till today does not have sand dune restoration plan. मुझे सरकाराकडे रिस्टोरेशन प्लॅन सँड ड्यूनाचो ना. जेन्ना कोण सँड ड्यून कादवता, कोण कंप्लेन करता तेच मनशा सांगताय तू तुगे प्लॅन दाखय तो रिस्टोर कितून करपाचो.
तुको प्लॅन ना तू लोकांचे जो कोण डिस्ट्रॉय केले तेका सांगता. सो ही परिस्थिती आहा आणि हे सगळे आज कित्याक जावपाक पावता कित्याक वडील जो आहा तो वडील सारको आसपाचो. जी मिनिस्ट्री दिलो ते मिनिस्ट्री दिली ते मिनिस्टराक ते काम सारकें जावपाक जाय. हांव चड त्या मिनिस्टराचे उलोवपाक वचना, बट आय थिंक अकाउंटेबिलिटी इज रिक्वायर्ड. टुडे एनवायरमेंट इज गेटिंग डिस्ट्रॉयड. इरोजन ऑफ द कोस्टल बेल्ट इज हॅपनिंग रेग्युलरली. आय एम प्राउड टू से बनाले कॉन्स्टिट्युएन्सीन आम्ही 2 पायलट प्रोजेक्ट केले आणि आम्ही सॉफ्ट मेजर्स टू अवॉइड इरोजन सँड बॅग्स म्हणून घायले. एक मोबरा काबेलुसीम गावात थिंग गायले आणि कोलवा गावात गायले चौपाक कशें उरतें आणि आमी चौपाक गेल्ले थिंगा. कंपेर्ड टू द अदर एरियाज दिस एरिया इज मच प्रिजर्वड. ती जमीन जायती जाल्ली आहा. सो जरी तरी परमनंट रिस्टोरेशन मेथड नाही जाल्यार गव्हर्नमेंटान फंड घालपा जायो टू प्रिजर्व आवर कोस्ट. ओवरऑल अ इको रिस्टोरेशन प्लॅन इज रिक्वायर्ड. ओवरऑल अ बायोडायव्हर्सिटी सँड ड्यून रिस्टोरेशन प्लॅन इज रिक्वायर्ड. आणि गोंयकारांक हांव आज एक उलो मारता की तुम्ही काळजांतसून एनवायरमेंट साल्वार करपाक आणि एनवायरमेंट सेफ करपाक तुम्ही मुखार सराय. आम सगळे जर तर एकठांय जावन जर तर मुखार सरनाय आणि आमगे डेली हॅबिट्स जरी तरी आमी कितें तरी एनवायरमेंट चितून घरांतल्यो बारीक हॅबिट्स आम जर तर इम्प्रूव्ह कोनाय जाल्यार वी विल नॉट एबल टू कंट्रीब्यूट टुवर्ड्स द एनवायरमेंट. धाकट्यो वस्तू आमी घरा कडेन ट्राय करपाक जाय आणि हे वस्तूंचेर ओवरऑल इम्पॅक्ट एनवायरमेंटाचेर पडटलो. आय थिंक टुडे ऑन दी वर्ल्ड एनवायरमेंट डे we have covered khazans, we have covered rivers, we have covered hills, we have covered sand dunes, and we have covered creeks. There is a lot more to add to it. As we continue celebrating these kind of days, let us all inside our heart pledge to save Goa. Goa salva koruya, environment protect koruya, आणि हे जग जे आहा ते आमकां रावपाक हे जग आमी निवड करूया. समज देव बरोबर. थँक्यू.